तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 29 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आज काय काय घडणार आहे. खूप छान आणि खूप असा इंटरेस्टिंग आजचा एपिसोड असणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता कमळी आणि निंगीला थोडंसं लेट होतं कारण की कमळीला प्रेझेंटेशन द्यायचं असतं. तिला बिझनेस आयडिया तिच्याकडे ज्या आहेत त्या समोरच्याला शेअर करायचे असतात. तिथं मात्र खूप मोठा कार्यक्रम असतो. आता इकडे मात्र अनिका, रागिनी, काही तिच्या फ्रेंड अगोदरच येऊन बसलेले असतात. कमळीची जेव्हा एंट्री होती कमळी आणि निंगी धडपडतच येत असतात. कमळी तिथे आल्या आल्याच खाली पडते तर अनिका आणि तिच्या फ्रेंड खूप हसू लागतात. त्या म्हणू लागतात, काय गं कमळे, तू तर इथंच पडली, समोर जाऊन काय प्रेझेंटेशन देणार आहे तू. सगळेजण कमळीला हसू लागतात. कमळी न खचता खंबीरपणे उभी राहते. ऋषीचा कमळीला फुल सपोर्ट असतो. आता त्यानंतर नयनतारा खूप चिडते. हसणाऱ्यांना म्हणू लागते, प्लीज तुम्ही शांत बसा, इथं काय हसायची सभा चालू नाही आहे, तुम्ही शांत बसलात ना तर बरं होईल. सगळेजण शांत बसतात. त्यानंतर मग आता नयनतारा म्हणू लागते, काय गं तुम्ही दोघीजणी आणि तुम्ही ना प्रेझेंटेशन द्यायला येण्यासाठी ना खूप लेट झालात. आपल्याकडं वेळेवरच गोष्टी होतात, असं लेट झालं आहे आणि तुम्ही लेट आलात ना, तुम्हाला इथे एंट्री नाही, आज तुम्हाला प्रेझेंटेशन करता येणार नाही. ऋषीला मात्र खूप वेगळं वाटत असतं. ऋषी विचार करू लागतो, मी तरीही म्हणत होत्या कमळीनं लवकर यायला नको का, हिनं का लेट केलं असेल. बघा ना आता मला माहीतच आहे आईचा हाच प्रॉब्लेम असतो नाही आणि कमळीच्या बाबतीत ती कधीच सूट देणार नाही. त्यानंतर तिथं आलेले प्रमुख पाहुणे म्हणू लागतं, नयनतारा मॅडम, या मुलीकडे बघून ना मला थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं. माझ्या मनातून मला जाणवलं ही मुलगी आपल्याला ना बिझनेस आयडिया छान देऊ शकते. त्यामुळे कमळी आणि निंगीला ठेवून घेतात. त्यानंतर आता कमळीची स्टार्टिंग असती. कमळीला प्रेझेंटेशन द्यायचं असतं, तिला नयनताराला इम्प्रेस करायचं असतं. त्यानंतर कमळी मात्र स्टेजवर जाते. तिच्या धाडसाने तिच्या जिद्दीने ती प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करते. म्हणू लागते, सर आणि मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला असं वाटतंय माझ्या गावाकडं शाळा आणि कॉलेज असायला हवं. त्यानंतर आता ते आलेले प्रमुख पाहुणे म्हणजे सर म्हणू लागतात की काय गं तुला असं का वाटतं की गावाकडे शाळा आणि कॉलेज असायला पाहिजे, त्याच्यातून काय प्रॉफिट भेटणार आहे, सगळा लॉस तर होईल ना. त्यानंतर कमळी म्हणू लागते, सर तुम्ही असा का विचार करताय, अहो त्याच्यामध्ये ना खूप मोठा प्रॉफिट होईल आपल्याला. मग त्यानंतर कमळी असं सांगू लागते की साहेब तुम्हाला सांगते, आपण जर गावाकडे शाळा आणि कॉलेज जर बांधलं तर जी मुलगी फक्त चूल आणि मूलच तिचं आयुष्य आहे ना, ती जर त्या कॉलेजमध्ये शिकली, खूप मोठी झाली, पुढे चालून ती डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. नयनतारा आणि ऋषी फक्त कमळीकडे बघत राहतात. नयनताराला वाटू लागतं मुलगी दिसते इतकी गरीब, हिच्याकडून ना भरपूर काही शिकण्यासारखं आहे. ऋषीला तर खूप गर्व वाटू लागतो, त्याच्यामुळेच मी कमळीची निवड केली आहे, त्याला स्वतःचाच खूप गर्व वाटू लागतो. त्यानंतर कमळी त्या सरांना सांगू लागते, तर आपण गावाकडे शाळा आणि कॉलेज जर चालू केलं ना तर प्रत्येक मुलामुलीचं आयुष्य मार्गाला लागेल. नक्कीच ते स्वतःच्या हिमतीवर उभे राहते, स्वतःचं काही ना काहीतरी करून दाखवले. मला सांगा एखादा मुलगा जर गावाकडं गुरं राखीत असेल तर तोही डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो ना, पण त्याच्यासाठी आपल्याला गावाकडे कॉलेज आणि शाळा अगोदर उभी करावी लागेल. जर एखादी मुलगी घरामध्ये कामच करत असेल, फक्त चूल आणि मुलंच तिचं आयुष्य आहे, तर आपल्यामुळे तिचं आयुष्य बदलू शकतं ना. एखादी मुलगी मॅडमसारखी बिझनेस वुमन पण होऊ शकते. त्यानंतर नयनतारा फक्त कमळीकडे बघतच राहते आणि ते जे प्रमुख पाहुणे म्हणून सर आलेले असतात त्यांना तर कमळीचा खूप गर्व वाटू लागतो. मग त्यानंतर कमळी असं सांगू लागते, जसं म्हणतात ना की अन्न वस्त्र निवारा सारखंच ना शिक्षण पण आपला मूलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे, मला तर असं वाटतं सर. आता कमळीच्या अशा बोलल्यामुळे ऋषीला तर खूप हसू येत असतं, तर तिकडनं मात्र अनिका खूप रागाने कमळीकडे बघू लागते. निंगीला पण खूप छान वाटत असतं की कमळीने किती छान प्रेझेंटेशन केलं आहे. आता त्यानंतर मात्र ते सर विचार करू लागतात. त्यानंतर कमळीचं लास्टचं वाक्य मात्र कमळी म्हणू लागते, आणि सर मला ते पण असं वाटते की ते सगळं ना फ्रीमध्ये व्हायला हवं. गावाकडे जर आपण शाळा आणि कॉलेज जर उभं केलं ना, सगळ्या मुलांचं आयुष्य मार्गाला लागेल, त्यांना ना कुणाच्या समोर हात करायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.